नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N51 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. इचलकरंजीत जावयाला सासऱ्याकडून कोयत्याने हल्ला. कामावरून झालेल्या वादातून गंभीर कृत्य. कामावरून विचारणा केल्याच्या क्षुल्लक कारणावरून सासरवाडीत गेलेल्या जावयावर सासऱ्याने कोयत्याने हल्ला केल्याची गंभीर घटना शहरालगतच्या गणेशनगर शहापूर येथे घडली. 14 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10च्या सुमारास सदरची घटना घडली. या हल्ल्यात जावई गंभीर जखमी झाला असून सासऱ्याविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची जखमी बाबू सदाशिव तावरे वय वर्ष 35 राहणार शिवाचौक इचलकरंजी हे एका ठिकाणी नोकरी करतात. त्यांचे मालक सतीश रेडेकर यांनी बाबू तावरे, त्यांचे सासरे आणि वैभव विजय देसाई राहणार गणेशनगर यांना कामावर येण्याबद्दल फोन करून विचारणा करण्यास सांगितले. फिर्यादीने सासूबाईंना फोन केला असता तो फोन वैभव देसाई यांनी घेतला आणि जावयाला वाईट वंगाळ शिवीगाळ केली. या शिवीगाळबद्दल विचारणा करण्यासाठी फिर्यादी आपल्या पत्नीसह सासऱ्याच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर बाबू तावरे यांनी सासरे वैभव देसाई यांना शिवीगाळ का केली अशी विचारणा केली. यावेळी देसाई यांनी संतापून तू माझा काय मालक आहेस काय, कामाबद्दल का विचारलास असे म्हणून घरातून कोयता आणला आणि रागाच्या भरात त्यांनी जावयाच्या डोक्याच्या डाव्या बाजूला कोयत्याने वार केले. या घटनेत बाबू तावरे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहापूर पोलीस ठाण्यात सासरे वैभव देसाई यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार मोहितही करत आहेत. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज.